बीड येथे मराठा आरक्षणाचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात एक धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केलंय। लक्ष्मण हाके सतत दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एकेरी भाषेत बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। काळकुटे यांनी जाहीर केले की जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ हासडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष अधिक तीव्र झालाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी थेट इशारा दिलाय की लक्ष्मण हाके यांनी जातीय तेढ निर्माण करणं थांबवावं, अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल। तसेच जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षीस देऊ अशी घोषणा त्यांनी केली आहे। या विधानामुळे महाराष्ट्रात एक नवीन वादंग निर्माण झालाय। यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनीही प्रतिआव्हान दिलंय। ते म्हणाले, माझी जीभ कशाला हसडता, थेट जीवच घ्या। त्यांनी आपलं वक्तव्य संविधानिक आणि लोकशाहीला धरून असल्याचं स्पष्ट केलंय। उलट मनोज जरांगे पाटीलच अभद्र आणि शिवराळ भाषेत बोलतात असा पलटवारही त्यांनी केलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। या तणावामुळे राज्यातील सामाजिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। येत्या 29 ऑगस्टला मनोज दादा आणि अखंड मराठा समाज मुंबईला आंदोलनाला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके नावाचे एक ग्रस्त आहेत, ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोज दादावर खालच्या शब्दात गेल्या अनेक दिवसापासून टीका करतायत। सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतायत, खालच्या भाषेत टीका करतायत। हे सगळं चुकीचं आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा देश घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो। म्हणून माझं हाके यांना आव्हान आहे, इथून पुढे चुकूनही मनोज दादाला वाईट, चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं, त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत। अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत। तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक गोष्टीने टीका करा, आम्ही त्याचं स्वागत करू, स्वीकार करू। पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली, चुकीचं वक्तव्य मनोज दादाच्या बद्दल केलं, तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल। आणि जर तुमची ही बेताल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलन उभारायची जर तुमची भाषा असेल, तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हासडणाऱ्याला आम्ही 1 लाख रुपये बक्षीस देणार आहोत। हे बघा, लक्ष्मण हाकेंचं आंदोलन कधी सुरू झालं महाराष्ट्रानं बघितलंय। लक्ष्मण हाकेची पहिल्या वर्षभरातली आंदोलनाची भाषा महाराष्ट्रानं बघितलेली, पण ही भाषाच जर कोणाच्या कानावर जाणार नसेल, मी सांगतोय ना, आत्ता माझ्या प्रेसमध्ये मी संविधानाचा, तत्वांचा किती वेळा उल्लेख केला, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट किती वेळा बोललो मी। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची आहे, किती वेळा बोलायचं मी संविधानिक। त्यामुळं टन्नापेक्षा तरी मी एवढं तर वाईट बोललो नसेल ना। महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर जे मुख्यमंत्री बसलेले आहेत, हे सगळ्यांचे मुख्यमंत्री, त्याची आयमाई तर मी कधी काढली नाही। त्यामुळं ज्यांनी काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करायची, असं ते त्यांना एका वाक्यात माझं त्यांना उत्तर असेल। बक्षीस जाहीर करावं, त्यांनी आमचा जीव घ्यावा, आम्हाला गोळ्या घालाव्यात। मंडल आयोग लागू होत असताना 90च्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील, असं इथली माणसं बोललेले आहेत। त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला। त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सुरी, जीभ काय हसडताय, चालवा आमच्यावर। आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय, चालवा गळ्यावर सुरी आमच्या, आम्ही तयार आहोत। मी आता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे, आता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय। मी जीव अवतळ हातात घेतलाय, हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। हे कोणीतरी बोललं पाहिजे। एकही माणूस इथं बोलायला तयार नाही। जीव गेला तरी चालेल, तुम्ही जीभ काय हसडताय, घ्या जीव आमचा। तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितलाय। माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा, मग माझ्यासारख्या अजून माझे बांधव असतील, मंगे ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील, तुम्ही घ्या जीव। आम्ही एकटेच फिरत आहोत, तुम्ही जीवच घेत आलाय ना आजपर्यंत। तुम्ही घोरपडे, अरे धनाजी घोरपडेचा जीव घेतलाय तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय। आम्ही तर गावगाड्यातले बलुती आलुते आहोत। आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत। घ्या जीव आमचा।
चालेल, पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही. NTV न्यूज मराठी, बीड.